नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या लेक्चर्समध्ये नॉर्मल डिस्ट्रीब्यूशन बद्दल आपण माहिती घेत होतो. ती माहिती घेत असताना आत्तापर्यंत आपण नॉर्मल डिस्ट्रीब्यूशनची डेफिनेशन, त्यानंतर स्टँडर्ड नॉर्मल डिस्ट्रीब्यूशन कुणाला म्हणायचं त्याची डेफिनेशन, त्यानंतर नॉर्मल डिस्ट्रीब्यूशनच्या प्रॉपर्टीज कोणकोणत्या आहेत, म्हणजे एखादं नॉर्मल डिस्ट्रीब्यूशन किंवा एखादा डेटा नॉर्मल डिस्ट्रीब्यूशन फॉलो करतो त्यावेळा तो कुठल्या कुठल्या गोष्टी पजेस करतो, त्याचं बिहेवियर कशा पद्धतीचं असतं हे आपण बघितलेलं आहे प्रॉपर्टीज ऑफ नॉर्मल डिस्ट्रीब्यूशन किंवा नॉर्मल कर्व मधून. त्यानंतर नॉर्मल डिस्ट्रीब्यूशनचा मीन कसा काढायचा, कसा डिराईव्ह करायचा, तो काय असतो ते आपण बघितलंय. त्यानंतर त्याचा व्हेरियन्स काय असतो ते पण आपण बघितलेलं आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला नॉर्मल डिस्ट्रीब्यूशनचे मोमेंट्स, सेंट्रल मोमेंट्स कसे काढायचे ते आपल्याला बघायचं आहे. तर आता हे सेंट्रल मोमेंट्स काढत असताना आपण पहिल्यांदा दोन पार्टमध्ये ते काढणार आहोत. एक म्हणजे ऑड ऑर्डर सेंट्रल मोमेंट्स आणि दुसरे म्हणजे इवन ऑर्डर सेंट्रल मोमेंट्स. ऑड ऑर्डर म्हणजे तुमचे ऑड नंबर ज्या पद्धतीने आहेत त्या नंबरचे, ऑर्डरचे थोडक्यात सेंट्रल मोमेंट्स, म्हणजे μ1, μ3, μ5, μ7 अशा पद्धतीचे जे असतील ऑड ऑर्डरचे ते सेंट्रल मोमेंट कसे काढायचे किंवा ते काय असतात ते आपल्याला बघायचं आहे. आणि त्यानंतर इवन ऑर्डरचे सेंट्रल मोमेंट्स काय आहेत ते आपल्याला बघायचं आहे या लेक्चरमध्ये. तर आपण इन जनरल आर्थ ऑर्डर सेंट्रल मोमेंट कसा डिनोट करतो, तर म्यू आर असं डिनोट करतो. आता आपली इथं आपल्याला जे मोमेंट्स काढायचे आहेत ते ऑड ऑर्डरचे आहेत, त्यामुळं ऑड ऑर्डरचे सेंट्रल मोमेंटचं नोटेशन आपण जे वापरतो ते म्यू ट्वाइस आर प्लस 1 अशा पद्धतीने ते वापरतो. म्यूच्या सफिक्सला ट्वाइस आर प्लस 1. आता ते ट्वाइस आर प्लस 1 तुम्हाला ऑड ऑर्डर कशी देतं, तर त्या मध्ये आपण आर इज इक्वल टू 0 व्हॅल्यू पुट केली तर आपल्याला काय मिळेल बघा, μ1 असं मिळेल. हा ऑड नंबर आहे. त्यानंतर आर इज इक्वल टू 1 व्हॅल्यू पुट केली तर 2 इंटू 1 प्लस 1 दॅट इज 3. सो μ3 हा म्हणजे ऑड ऑर्डर सेंट्रल मोमेंट मिळेल तुम्हाला. त्यानंतर आर इज इक्वल टू 2 व्हॅल्यू पुट केली आपण तर 2 इंटू 2 4 प्लस 5 दॅट इज μ5 हा ऑड ऑर्डरचा सेंट्रल मोमेंट मिळेल. त्यामुळं ऑड ऑर्डर आपण कशी डिनोट करतो, म्यू ट्वाइस आर प्लस 1 वेअर आर इज इक्वल टू 0, 1, 2 अँड सो ऑन. And from the definition of central moment, mu twice r plus 1 is equal to expected value of x minus mu bracket raised to twice r plus 1. This is our definition of central moment. मग आता expected value of x minus mu bracket raised to twice r plus 1 हे आपण इंटिग्रेशन मध्ये कसं लिहिणार, फ्रॉम द डेफिनेशन ऑफ एक्सपेक्टेशन ऑफ फंक्शन ऑफ अ रॅन्डम व्हेरिएबल वरून. तर इंटिग्रेशन मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी एक्स मायनस म्यू रेस टू ट्वाइस आर प्लस 1 एफ एक्स इंटू डी एक्स अशा पद्धतीने आपण ते लिहितो. आता एफ एक्स म्हणजे काय, तर इट इज अ पीडीएफ ऑफ नॉर्मल डिस्ट्रीब्यूशन. मग नेक्स्ट स्टेपला आपण ते पुट करणार आहोत. इंटिग्रेशन मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी एक्स मायनस म्यू ब्रॅकेट रेस टू ट्वाइस आर प्लस 1 1 अपॉन रूट 2 पाय इंटू सिग्मा ई रेस टू मायनस 1 अपॉन 2 इंटू सिग्मा स्क्वेअर इंटू न्यूमरेटर एक्स मायनस म्यू स्क्वेअर इंटू डी एक्स.
मग ह्या इंटिग्रेशनमध्ये आपण काय केलं, एक्स मायनस म्यू जो आहे, एक्स मायनस म्यू त्याच्या ठिकाणी झेड पुट केला आपण. मग त्याचं जर डेरिव्हेटिव्ह घेतलं तर डी एक्स इक्वल टू डी झेड असं आपल्याला ते मिळेल. मग डी एक्स इक्वल टू डी झेड हे मिळाल्यानंतर या सगळ्या व्हॅल्यू आपण काय करणार आहोत त्या इंटिग्रेशनमध्ये, मग ही आपण सगळ्या व्हॅल्यू त्यामध्ये पुट करणार आहोत. पुट केल्यानंतर आपल्याला काय मिळेल बघा, म्यू ट्वाइस आर प्लस 1 इज इक्वल टू इंटिग्रेशन मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी झेड रेस टू ट्वाइस आर प्लस 1 अपॉन रूट 2 पाय इंटू सिग्मा ई रेस टू मायनस झेड स्क्वेअर अपॉन 2 सिग्मा स्क्वेअर इंटू डी झेड. आता तुम्ही हे जे आपलं इंटिग्रँड जे आहे ते इंटिग्रँड जर बघितलं तर दिस इज द ऑड फंक्शन. ऑड फंक्शन आहे आणि ऑड फंक्शनचं इंटिग्रेशन फ्रॉम मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी हे ऑलवेज 0 येतं. सो म्यू ट्वाइस आर प्लस 1 इज इक्वल टू आपल्याला काय मिळणार आहे व्हॅल्यू 0, वेअर आर इज इक्वल टू 0, 1, 2 अँड सो ऑन. अशा पद्धतीनं आपलं ऑड ऑर्डर सेंट्रल मोमेंट जे आहे ते आपल्याला काय मिळणार आहे 0 अशी मिळणार आहेत. म्हणजेच याचा अर्थ म्यू 1 इज इक्वल टू 0, म्यू 3 इज इक्वल टू 0, म्यू 5 इज इक्वल टू 0, सो ऑन ट्वाइस आर प्लस 1 इज इक्वल टू 0. अशा पद्धतीने जेवढ्या आपल्या ऑड ऑर्डरचे जे सेंट्रल मोमेंट्स आहेत ते सगळेचे सगळे आपल्याला 0 आपल्याला मिळणार आहेत. अशा पद्धतीने काय तर आपल्याला लक्षात आलं की ऑड ऑर्डरचे सेंट्रल मोमेंट कसे काढायचे किंवा काय येत आहेत ते 0च येत आहेत सगळीकडचे. तुम्हाला कुठलाही ऑड ऑर्डरचा सेंट्रल मोमेंट दिला असला तरी तो काय येतोय तुमचा 0च येतो. आता नेक्स्ट जो पार्ट आहे ते इवन ऑर्डरचे सेंट्रल मोमेंट आपल्याला काढायचे आहेत. आता इवन ऑर्डरचे सेंट्रल मोमेंट आपण बघत असताना आपण इवन ऑर्डर कशी ठरवणार तर ट्वाइस आर इज इक्वल टू 0, 1, 2 ह्या व्हॅल्यू आपण पुट केल्या तर ट्वाइस आर ही जी व्हॅल्यू मिळते आपल्याला तर ती इव्हन नंबर मिळतो आपल्याला. कसा मिळेल बघा, आर इज इक्वल टू 0 पुट केला तर म्यू 0च मिळेल तुम्हाला. आर इज इक्वल टू 1 पुट केल्यानंतर म्यू 2 मिळेल. आर इज इक्वल टू 2 पुट केल्यानंतर म्यू 4 मिळेल. आर इज इक्वल टू 3 पुट केल्यानंतर काय मिळेल म्यू 6 मिळेल. अशा पद्धतीने सगळे इवन ऑर्डर आपल्याला सेंट्रल मोमेंट्स त्याचं नोटेशन मिळेल आपल्याला. त्यामुळं इवन ऑर्डर सेंट्रल मोमेंट्स आपण कसे म्यू ट्वाइस आर, म्यू सफिक्स ट्वाइस आर इज इक्वल टू फ्रॉम डेफिनेशन ऑफ सेंट्रल मोमेंट एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स मायनस म्यू रेस टू ट्वाइस आर. मग आता डेफिनेशन ऑफ एक्सपेक्टेशन नुसार आपण काय लिहिणार आहे ते एक्सपेक्टेशन तर इंटिग्रेशन मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी एक्स मायनस म्यू रेस टू ट्वाइस आर इंटू एफ एक्स डी एक्स असं आपण लिहिणार आहोत. आता एफ एक्सच्या ठिकाणी आपण काय करणार PDF ऑफ नॉर्मल डिस्ट्रीब्युशन आपण पुट करणार आहोत. तर ती PDF आपण तिथं पुट केलं आपल्याला नेक्स्ट स्टेप काय मिळाली बघा, इंटिग्रेशन मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी एक्स मायनस म्यू रेस टू ट्वाइस आर 1 अपॉन रूट 2 पाय इंटू सिग्मा ई रेस टू मायनस 1/2 किंवा ई रेस टू मायनस 1 अपॉन 2 सिग्मा स्क्वेअर इंटू एक्स मायनस म्यू ब्रॅकेट स्क्वेअर टू डी एक्स. हे एफ एक्सची व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपल्याला मिळेल. मग आपण काय करायचं आता 1 सिग्मा एक्स मायनस इंटू एक्स मायनस म्यू किंवा त्यालाच आपण एक्स मायनस म्यू अपॉन सिग्मा जे पाठीमागं आपण मीन व्हेरियन्स प्रूव्ह करताना जे पुट केलेलं आहे आपण तसंच एक्स मायनस म्यू अपॉन सिग्मा इज इक्वल टू झेड हे पुट करायचं आपण. मग त्याच्यावरनं आपल्याला काय मिळेल तर एक्स मायनस म्यू इज इक्वल टू सिग्मा झेड अशी व्हॅल्यू मिळेल. आणि मग त्याचा आपण डेरिव्हेटिव्ह घेतलं समजा तर डी एक्स इज इक्वल टू सिग्मा डी झेड असं आपल्याला ते मिळेल. मग त्या व्हॅल्यू सगळ्या आपण पुट केल्या तर बघा एक्स मायनस म्यू जिथं आहे तिथं मग मला काय मिळेल बघा सिग्मा झेड अशी व्हॅल्यू मिळेल. मग
एक्स मायनस म्यू जिथं आहे तिथं मी सिग्मा झेड पुट केलं. एक्स मायनस म्यूच्या ठिकाणी सिग्मा झेड पुट केल्यानंतर काय मिळेल, सिग्मा झेड रेस टू ट्वाईस आर इंटू 1/√2π इंटू सिग्मा ई रेस टू -1/2 इंटू झेड स्क्वेअर. सो एक्स मायनस म्यू अपॉन सिग्मा जे आहे तिथं आपण काय केलं पुट झेड, त्यामुळे त्याचा ते स्क्वेअर आहे त्यामुळे झेड स्क्वेअर असं झाला इंटू सिग्मा डी झेड. डी एक्स म्हणजे काय, सिग्मा डी झेड असं पुट केलं व्हॅल्यू. आता तुम्ही सिग्मा हा इंटिग्रेशनच्या बाहेर घेतलात, म्हणजे सिग्मा रेस टू ट्वाईस आर इंटिग्रेशनच्या बाहेर घेतलं तर आतमध्ये सगळं झेडमधलं फंक्शन तुम्हाला शिल्लक राहील. तर ते झेडमधलं जे फंक्शन आहे ते सिग्मा सिग्मा कॅन्सल होईल. न्यूमरेटर सिग्मा डी झेडमधला जो सिग्मा आहे आणि डिनॉमिनेटरचा सिग्मा तो कॅन्सल होईल. आणि इकडचा जो सिग्मा रेस टू ट्वाईस आहे तो इंटिग्रेशनच्या बाहेर घेतला तर इंटिग्रेशनच्या आतमधला जो इंटिग्रँट आहे तो इंटिग्रँट तुमचा झेडमध्ये झेडच्या फंक्शनमध्ये आहे आणि तो तुमचा काय दिसतोय, इव्हन फंक्शन तुम्हाला दिसतोय. त्यामुळे इव्हन फंक्शनचं इंटिग्रेशन ओव्हर होल रेंज इज नथिंग बट ट्वाईस इंटू इंटिग्रेशन ओव्हर हाफ रेंज. त्याच फंक्शनचं हा आपला फॉर्म्युला आहे. मग त्याच्यानुसार आपण काय लिहिलं बघा, 1 सिग्मा इज इक्वल टू सिग्मा रेस टू ट्वाईस आर अपॉन √2π, तो कॉन्स्टंट आहे त्यामुळे इंटिग्रेशनच्या बाहेर घेतला, इंटू 2 इंटू इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी, -∞ टू इन्फिनिटीची रेंज निम्मी केली तर काय होईल, 0 टू इन्फिनिटी पॉझिटिव्ह साईडची, झेड रेस टू ट्वाईस आर इंटू ई रेस टू -z²/2 इंटू डी झेड. अशा पद्धतीने आपल्याला काय मिळालं, ते फंक्शनची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. आता हे आपण काय करूया, सॉल्व करूया नेक्स्ट लाईनला. तर मी काय केली, थोडीशी ॲडजस्टमेंट केली, आपल्याला एका फॉर्म्युल्याशी कम्पेअर करायचं आहे त्यामुळं. मग ते ट्वाईस आर सिग्मा, हे बघा वरच्या टर्ममधलं जे 2 न्यूमरेटरला 2 इंटू सिग्मा रेस टू ट्वाईस आर अपॉन √2π, हे तसंच आपण कॉन्स्टंट बाहेर घेतलं इंटिग्रेशनच्या. इंटिग्रेशनमध्ये मी थोडी ॲडजस्टमेंट केली. इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी ई रेस टू -z²/2 अँड झेड रेस टू ट्वाईस आर +1 आणि -1 असं केलं, कारण आपल्याला ते पुढच्या जे इंटिग्रेशन आहे स्टँडर्ड इंटिग्रेशन त्याच्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला आणायचं आहे. सो हे जे इंटिग्रेशन आता मी लिहिलं आहे पहिल्या टर्ममधलं, तर दॅट इंटिग्रेशन कंपेअरिंग विथ द इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी ई रेस टू -ax² x रेस टू b-1 dz इज इक्वल टू गॅमा b/2 अपॉन 2 इंटू a रेस टू b/2. अशा पद्धतीनं काय झालं ते मला मिळालं. मग मी त्याशी कंपेअर केल्यानंतर मी काय करणार, a इज इक्वल टू मला काय व्हॅल्यू मिळेल 1/2 आणि b इज इक्वल टू ट्वाईस r +1 अशी मला व्हॅल्यू तिथं मिळेल. मग आता त्यानुसार मी त्या इंटिग्रेशनची व्हॅल्यू लिहिली, म्हणजे कंपेअरिंग विथ इंटिग्रेशन जे आहे त्याची व्हॅल्यू काय येते त्यानुसार वरच्या पहिल्या स्टेपमधल्या इंटिग्रेशनची व्हॅल्यू मी लिहिली तर मला काय मिळेल बघा, बीची व्हॅल्यू ट्वाईस r +1 आहे, एची व्हॅल्यू 1/2 आहे. त्या पद्धतीनं बीच्या ठिकाणी ती बीची व्हॅल्यू येणार, एच्या ठिकाणी एची व्हॅल्यू येणार. इकडं जो कॉन्स्टंट 2 इंटू सिग्मा रेस टू ट्वाईस आर अपॉन √2π तसाच, बीची व्हॅल्यू काय आहे ट्वाईस r +1, सो ट्वाईस r +1 अपॉन 2 त्याचा गॅमा ट्वाईस r +1 अपॉन 2 असा मिळाला न्यूमरेटरला, डिवायडेड बाय 2 इंटू एची व्हॅल्यू काय आपली 1/2, सो 1/2 रेस टू b/2, बी परत आपला काय ट्वाईस r +1, सो 1/2 रेस टू ट्वाईस r +1/2 म्हणजे ट्वाईस r +1 होल डिवाइड बाय 2 ही त्याची काय येणार पॉवर कुणाची 1/2ची. अशा पद्धतीनं आपण तो फॉर्म्युला लिहिला. आता हे आपल्याला सिम्प्लिफाय करावं लागेल पुढं नेक्स्ट. आता हे आपण सिम्प्लिफाय करतोय बघा. नेक्स्ट स्टेपला मी काय केलं बघा, जो न्यूमरेटरचा 2 होता आणि डिनॉमिनेटरचा 2 तो कॅन्सल झाला आणि
स्क्वेअर रूट 2 पाय जो आहे तो आपण स्प्लिट करून लिहिला, जो कॉन्स्टंट टर्म होती त्यामध्ये सिग्मा रेस टू ट्वाइस आर अपॉन स्क्वेअर रूट 2 इंटू स्क्वेअर रूट पाय असं लिहिलं. तर न्यूमरेटरचा गॅमा ट्वाइस आर प्लस 1/2 तसाच लिहिला आहे मी. फक्त काय केलं, डिनॉमिनेटरमध्ये 1/2चा जी पॉवर आहे ती फक्त स्प्लिट करून लिहिली. 1/2ची पॉवर कशी स्प्लिट करून लिहिली बघा, पॉवरचा जो डिनॉमिनेटर 2 आहे तो दोन्हीला पण आहे. सो 1/2 रेस टू ट्वाइस आर अपॉन 2 इंटू 1/2 रेस टू 1/2 अशा पद्धतीने. कारण घातांकाची बेरीज आहे त्यामुळं आपण काय करू शकतो, पाया समान घेऊन घात सेपरेट लिहू शकतो, त्याची पॉवर सेपरेट लिहू शकतो घातांकाच्या नियमानुसार. सो नेक्स्ट स्टेपला मी काय केलं बघा, नेक्स्ट स्टेपला मी काय करतोय, तर जो 1/2 रेस टू ट्वाइस आर अपॉन 2 जो आहे त्याचा 2 कॅन्सल होईल आणि 1/2 रेस टू नुसता आर येईल. आता 1/2 रेस टू आर म्हणजे 1 रेस टू आर अपॉन ट्वाइस रेस टू आर, 2 रेस टू आर. सो 1 रेस टू आर दॅट इज 1 आणि 2 रेस टू आर हा डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर आहे त्यामुळे तो काय होईल, न्यूमरेटरला येईल. त्यामुळे पहिल्यांदाच टर्ममध्ये काय आलंय, 2 रेस टू आर असं मला ते मिळालेलं आहे. त्यानंतर वरच्या सेकंड टर्ममधलं जो 1/2 रेस टू 1/2 जो आहे तो म्हणजेच डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटरला जो 2 आहे 2 रेस टू 1/2 आहे. 2 रेस टू 1/2 म्हणजे स्क्वेअर रूट 2, तो इथं ट्वाइस 2 रेस टू आर नंतर तो तिथं स्क्वेअर रूट 2 असा आपल्याला तिथं मिळेल. आणि बाकीच्या टर्म मग तशाच येतील, सिग्मा रेस टू ट्वाइस आर अपॉन स्क्वेअर रूट 2 अपॉन स्क्वेअर रूट 2 इंटू स्क्वेअर रूट पाय अशा पद्धतीने तो मला मिळेल. आणि जो माझा गॅमा ट्वाइस आर प्लस 1 अपॉन 2 जो आहे तो मी त्या गॅमाच्या फॉर्म्युलानुसार लिहिला. गॅमा एन इज नथिंग बट एन मायनस 1 इंटू गॅमा एन मायनस 1 त्या फॉर्म्युलानुसार मी लिहिला. तर काय मिळेल, ट्वाइस आर प्लस 1 अपॉन 2 मायनस 1 इंटू गॅमा ट्वाइस आर प्लस 1 अपॉन 2 मायनस 1. आता हे ज्या टर्म आहेत न्यूमरेटर डिनॉमिनेटरला सिमिलर ते कॅन्सल होतील त्यातल्या, म्हणजे स्क्वेअर रूट 2 कॅन्सल होईल आणि बाकीच्या टर्म फक्त तिथं येतील. आता बाकीच्या टर्म कुठल्या आल्या, 2 रेस टू आर सिग्मा रेस टू ट्वाइस आर अपॉन स्क्वेअर रूट पाय असं मला मिळेल. आणि मग हे गॅमा जे फंक्शन आहे मी ते सगळं सॉल्व केलं अशा पद्धतीनं. हे जे आहे परत पुढच्या गॅमाचं त्याच पद्धतीनं 1 मायनस करून असं शेवटपर्यंत मी गेलं तर मला कुठल्या टर्म मिळतील पाठीमागं, तर ट्वाइस आर. आता ते वरच्या टर्ममध्ये सेकंड लास्ट जी टर्म आहे त्यामध्ये बघा तो तिरकस गुणाकार करून काय होईल, ट्वाइस आर प्लस 1 मायनस 2 अपॉन 2 येईल. मग प्लस 1 मायनस 2 म्हणजे मायनस 1 येणार. त्यामुळे लास्टच्या टर्ममध्ये आपल्याला काय लिहिलं आहे, पहिला ब्रॅकेट ट्वाइस आर मायनस 1 अपॉन 2, दुसरा ब्रॅकेट तसाच येईल ट्वाइस आर मायनस 3 अपॉन 2, ट्वाइस इंटू नेक्स्ट ब्रॅकेट ट्वाइस आर मायनस 5 अपॉन 2 डॉट 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 इंटू 3/2 इंटू 1/2 इंटू गॅमा हाफ अशा पद्धतीने तो आलेला आहे. आता तो गॅमा हाफ जो आहे तो गॅमा हाफ इज नथिंग बट काय असती व्हॅल्यू गॅमा हाफची, तर गॅमा हाफची व्हॅल्यू इज ऑलवेज स्क्वेअर रूट पाय असते गॅमा हाफची. त्यामुळे तो गॅमा हाफ म्हणजे रूट पाय आणि इकडचा डिनॉमिनेटरचा रूट पाय तो काय होईल, कॅन्सल होईल. आणि मग न्यूमरेटरच्या टर्म मी तशाच लिहिलेल्या आहेत बघा, इकडची कॉन्स्टंट टर्म तशीच 2 रेस टू आर इंटू सिग्मा रेस टू ट्वाइस आर, आणि न्यूमरेटरच्या टर्म तशाच लिहिल्यात मी मल्टिप्लाय करून, ट्वाइस आर मायनस 1 इंटू ट्वाइस आर मायनस 3 इंटू ट्वाइस आर मायनस 5 इंटू डॉट 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 इंटू 3 इंटू 1. हे सगळ्या काय झाल्या, न्यूमरेटरच्या टर्म आपल्याला मिळाल्या. आणि डिनॉमिनेटरला 2 रेस टू आर का आलंय, तर आपला जर ऑड ऑर्डर सगळे टोटल आपल्या टर्म जर ट्वाइस आर असतील तर त्यातले फक्त आपण इव्हन ऑर्डर घेतल्या तर त्या किती असतात, निम्म्या असतात. टोटलच्या निम्म्या म्हणजे टोटल जर ट्वाइस आर असतील तर निम्म्या असणार आर. त्यामुळे जे डिनॉमिनेटरचे 2 आहेत ते म्हणजे तेवढेच असणार आहेत, आर इतकं मल्टिप्लिकेशन असणार आहे आर वेळा त्याचं. त्यामुळं 2 रेस टू आर असं येणार. ओके, लक्षात येते. त्यामुळं टोटलच्या निम्मे आपले किती ऑड नंबर असतात. जर ट्वाइस आर इतक्या टोटल नंबर असतील तर ट्वाइस आरच्या निम्मे म्हणजे आर इतके आपले ऑड नंबर असणार. त्यामुळं ऑड नंबरच्या ज्या टर्म आहेत
त्याच्या प्रत्येकाचा डिनॉमिनेटर 2 आहे, म्हणजे तिथं 2 चं मल्टिप्लिकेशन किती वेळेला आहे, आर वेळेला आहे. सो दॅट इज नथिंग बट ट्वाइस 2 रेज टू आर असं ते डिनॉमिनेटरला आलेलं आहे. मग तो डिनॉमिनेटरचा 2 रेज टू आर आणि न्यूमरेटरचा 2 रेज टू आर नेक्स्ट स्टेपला कॅन्सल होईल, त्यामुळे डिनॉमिनेटर काहीच येणार नाहीये. पण मी परत नेक्स्ट काय करतोय, ॲडजस्टमेंट करतोय. मी काय करतोय, इव्हन ऑर्डर ज्या आहेत त्या इव्हन ऑर्डरनं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करतोय. म्हणजे जे चुकलेले इव्हन नंबर आहेत, फक्त आपण वरती ऑड ऑर्डर सगळ्या घेतलेल्या आहेत त्याचं मल्टिप्लिकेशन आहे. आता आपण काय करतोय, न्यूमरेटरला सगळ्या इव्हन ऑर्डरचं मल्टिप्लिकेशन घेणार आहे न्यूमरेटरला, त्यामुळे डिनॉमिनेटरला पण त्या घ्यावं लागेल, कारण आपल्या टर्म जर अशा कॉन्स्टंट राहायच्या असतील तर. मग मी काय केलं बघा, ट्वाइस आर ही एक टर्म घेतली, ट्वाइस आर मायनस 1 आहेच ऑलरेडी आपली. त्यानंतर ट्वाइस आर मायनस 2 अशी एक टर्म घेतली. त्यानंतर 3 जो होता त्यानंतर डायरेक्ट 1च होता मल्टिप्लिकेशनमध्ये, 3 इंटू 2 घेतला मध्ये. सो सगळ्या इव्हन ऑर्डरच्या टर्म आपण मल्टिप्लायर न्यूमरेटरला घेतल्यात, मग त्याच सगळ्या डिनॉमिनेटरला घेतल्या तर मग आपली व्हॅल्यू बदलणार नाही. मग त्या आपण ट्वाइस आर इंटू ट्वाइस आर मायनस 2 इंटू ट्वाइस आर मायनस 4 इंटू 4 इंटू 2 अशा पद्धतीनं काय घेतल्या, सगळ्या इव्हन ऑर्डरच्या टर्म घेतल्या. आता तुम्ही जर बघितलं न्यूमरेटरला, तर न्यूमरेटर बघितलं तर काय आहे, तर ट्वाइस आर पासून पाठीमाग सगळ्या टर्मची मल्टिप्लिकेशन आहे. म्हणजे ह्याचा अर्थ काय, तर तो ट्वाइस आरचा फॅक्टोरियल आहे. सो इट इज न्यूमरेटर इज नथिंग बट फॅक्टोरियल, ट्वाइस आरचा फॅक्टोरियल आहे. आणि डिनॉमिनेटर जो आहे तो डिनॉमिनेटरमधून मी काय केला, प्रत्येक टर्ममधून 2 कॉमन काढला. आता पहिल्या टर्ममधून 2 कॉमन काढला तर तिथं आरच राहील फक्त शिल्लक. ओके, दुसऱ्या टर्ममधनं 2 कॉमन काढला तर काय राहील, फक्त ब्रॅकेटमध्ये आर मायनस 1 शिल्लक राहील. तिसऱ्या टर्ममधनं 2 कॉमन काढला तर आतमध्ये फक्त आर मायनस 2 अशी टर्म शिल्लक राहील. 4 जो आहे त्यातून 2 कॉमन काढला तर 2 शिल्लक राहील, आणि 2 त्यातनं 2 कॉमन काढला तर 1 शिल्लक राहील. अशा पद्धतीनं प्रत्येक टर्ममधून 2 कॉमन काढला, म्हणजे 2चं मल्टिप्लिकेशन किती वेळा आहे तिथं, परत आर वेळेलाच आहे, कारण ती डिनॉमिनेटरला आपण काय घेतले, इव्हन नंबरची मल्टिप्लिकेशन घेतले थोडक्यात, इव्हन ऑर्डरची. त्यामुळं टोटल जर ट्वाइस आर असतील तर इव्हन किती असतील, तर परत आरच असणार, निम्मे असणार. त्यामुळं ते 2 जे आपण कॉमन घेतलेलं आहे मल्टिप्लिकेशनमध्ये, तर ते 2चं मल्टिप्लिकेशन आर इतक्या वेळेला आहे. त्यामुळे 2 रेज टू आर असा कॉमन सगळ्यांच्या बाहेर येईल तो. आणि आतमध्ये ज्या सगळ्या टर्म राहिलेल्या आहेत, आर इंटू आर मायनस 1 इंटू आर मायनस 2 इंटू 2 इंटू 1, या पद्धतीनं त्या सगळ्या टर्म तिथं येतील ब्रॅकेटमध्ये. आणि मग तो आर इंटू आर मायनस 1 इंटू आर मायनस 2 इंटू 2 डॉट 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 इंटू 2 इंटू 1 जे आहे ते म्हणजे काय, आर पासून पाठीमागच्या सगळ्या टर्मची मल्टिप्लिकेशन आहे, म्हणजे आर फॅक्टोरियल आहे. सो वी कॅन पुट फॉर दॅट ब्रॅकेट आर ॲज अ आर फॅक्टोरियल. त्या ब्रॅकेटबद्दल आपण काय लिहू शकतो, आर फॅक्टोरियल असं लिहू शकतो. मग डिनॉमिनेटरचा 2 रेज टू आर तसाच. त्यामुळं म्यू ट्वाइस आर म्हणजे इव्हन ऑर्डरचा सेंट्रल मोमेंट जे आहे ते मला कुठल्या फॉर्म्युल्याने मिळणार आहेत, तर सिग्मा रेज टू ट्वाइस आर इंटू ट्वाइस आर फॅक्टोरियल अपॉन 2 रेज टू आर इंटू आर फॅक्टोरियल. अशा पद्धतीनं मला काय मिळणार आहेत, ते सगळे माझे इव्हन ऑर्डरचे सेंट्रल मोमेंट मिळणार आहेत. यामध्ये फक्त आर इज इक्वल टू व्हॅल्यू मी पुट केली 1 2 3 अशा पद्धतीनं, त्या पद्धतीनं मला काय मिळत जातील, इव्हन ऑर्डरचे सेंट्रल मोमेंट मिळत जातील. ते आपण नेक्स्ट बघूयात लगेच. तर समजा पुट आर इज इक्वल टू 1 इन अबाव फॉर्म्युला. तर वरच्या फॉर्म्युलामध्ये मी आर इज इक्वल टू 1 पुट केलं तर मला काय मिळेल बघा, म्यू 2 इंटू 1 म्हणजे म्यू 2 इज इक्वल टू काय मिळेल, आर इज इक्वल टू 1 व्हॅल्यू पुट करतोय मी. सो सिग्मा स्क्वेअर इंटू 2 फॅक्टोरियल अपॉन 2 रेज टू 1 म्हणजे 2 इंटू 1 फॅक्टोरियल, म्हणजे हे सगळं काय होईल, वरचं 2 फॅक्टोरियल म्हणजे 2 इंटू 1. सो दॅट विल बी कॅन्सल विथ द डिनॉमिनेटर. फक्त शिल्लक काय राहील आपल्याला, सिग्मा स्क्वेअर असं शिल्लक राहील. तसंच आर इज इक्वल टू 2 जर आपण फॉर्म्युलामध्ये पुट केलं तर मला काय मिळेल, म्यू 4 इज इक्वल टू काय मिळेल, सिग्मा रेज टू 2 इंटू 2 दॅट इज सिग्मा रेज टू 4 मिळेल.
त्यानंतर 2 इंटू 2 म्हणजे 4 फॅक्टोरियल मिळेल. 2⁻², दॅट इज 4 इंटू 2 फॅक्टोरियल अशा पद्धतीने ते मिळेल. इथं लिहिलंय बघा मी फॉर्म्युलामध्ये पुट करून. σ⁴ इंटू 4 फॅक्टोरियल अपॉन 2 स्क्वेअर इंटू 2 फॅक्टोरियल. त्यामुळं 4 फॅक्टोरियल म्हणजे 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1, 2⁻² म्हणजे 4, 2 फॅक्टोरियल म्हणजे 2 इंटू 1. त्यामुळं 4 न्यूमरेटरचा डिनॉमिनेटरचा 4 कॅन्सल होईल, 2 न्यूमरेटरचा डिनॉमिनेटरचा 2 कॅन्सल होईल. त्यामुळे फक्त शिल्लक काय राहील 3 इंटू σ⁴. सो μ4 इज इक्वल टू 3 इंटू σ⁴. अशा पद्धतीनं मला काय मिळेल 4th ऑर्डर सेंट्रल मोमेंट अँड सो ऑन. अशाच पद्धतीनं पुढचे r इज इक्वल टू 3 पुट करा, r इज इक्वल टू 4 पुट करा. अशा पद्धतीनं मला काय मिळतील बाकीचे सेंट्रल मोमेंट्स मिळतील. आता मग हे सेंट्रल मोमेंट्स मला मिळाले की त्याच्यावरून मी काय करू शकतो स्क्यूनेस आणि कुर्टॉसिस सांगू शकतो. स्क्यूनेस आणि कुर्टॉसिस कशा पद्धतीने सांगणार बघा. तर आपल्याला स्क्यूनेसचा मेजर माहिती आहे β1. β1 इज इक्वल टू काय μ3² अपॉन μ2³. आता इथं आपल्याला माहिती आहे की ऑड ऑर्डर सेंट्रल मोमेंट सगळे 0 असतात. सो μ3 हा 0 असल्या कारणानं सिन्स μ3 0 β1 इज इक्वल टू 0. and since beta1 is equal to 0, gamma 1 is equal to square root beta1, so gamma 1 is again 0. Hence normal distribution is a symmetric. याच्यावरून आपण काय म्हणणार नॉर्मल डिस्ट्रीब्युशन सिमेट्रिक आहे असं म्हणणार. त्यानंतर कुर्टॉसिसचा मेजर आपण कसा काढू शकतो. कुर्टॉसिसचा मेजर काय असतो आपला तर β2 वरून आपण तो काढतो. β2 इज इक्वल टू μ4 अपॉन μ2² दॅट इज नथिंग बट 3 इंटू σ⁴ अपॉन σ² चा स्क्वेअर, कारण μ2 चा स्क्वेअर, μ2 हा σ² आहे आणि त्याचा स्क्वेअर. सो आपल्याला काय टर्म मिळेल 3 इंटू σ⁴ अपॉन σ⁴ आणि दॅट इज इक्वल टू 3. σ⁴ कॅन्सल होईल. त्यामुळं γ2 इज इक्वल टू β2 मायनस 3 हा आपला कुर्टॉसिसचा मेजर आहे. सो β2 इज नथिंग बट 3, त्याची व्हॅल्यू आपण काढलेलीच आहे वरती. तो 3 - 3 दॅट इज 0. मग γ2 जर 0 आला तर याचा अर्थ काय तर नॉर्मल डिस्ट्रीब्युशन इज अ मेसोकुर्टिक. अशा पद्धतीने आपण त्याचा स्क्यूनेस आणि कुर्टॉसिस सांगू शकतो. म्हणजे आपण हे जे मोमेंट्स कॅल्क्युलेट केले ऑड ऑर्डर सेपरेटली आणि इवन ऑर्डर सेपरेटली त्याच्या फॉर्म्युल्यावरून आपल्याला μ2 μ3 μ4 हे आपल्याला कॅल्क्युलेट करू शकतो आपण. आणि त्याच्यावरनं मेजर्स ऑफ स्क्यूनेस आणि कुर्टॉसिस कॅल्क्युलेट करून नॉर्मल डिस्ट्रीब्युशन हे सिमेट्रिक आणि मेसोकुर्टिक आहे हे आपण सांगू शकतो. जे आपण प्रॉपर्टीज ऑफ नॉर्मल डिस्ट्रीब्युशनमध्ये बघितलं होतं. तर त्या प्रॉपर्टीज ही फॉलो होते हे आपल्याला थिअरॉटिकली इथं दिसून येते. सो फॉर टुडे वी आर गोइंग टू स्टॉप हिअर.